मित्रांनो, घरामध्ये कोबरा असा कॉल आला होता किचनमध्ये आणि आमच्यामुळे हे बिचारे बाहेर झोपलेत. केला तर तो त्याच्यावरती अट्रॅक्ट होतो. मित्रांनो, घरामध्ये कोबरा असा कॉल आला होता किचनमध्ये आणि आमच्यामुळे हे बिचारे बाहेर झोपलेत, कारण आतमध्ये विषारी साप आहे. आणि टीम मेंबर आपले पोचलेत आणि आपला पाहुणा मस्तपैकी लोकेशन घेऊन बसलेला आहे. खूप चांगल्या साईजचा कोबरा आहे, हेल्दी कोबरा आहे. आणि आता कोबराचे मीटिंग सीझन आहेत म्हटल्यावरती कोबरा दिसतच राहतो. वैशिष्ट्य आहे की बराच वेळ झाला पण तो इथनं इस्केप झालेला नाही आहे. लोकांनी जर का अशीच मदत केली की लांबून अंतर ठेवून जर का लक्ष ठेवलं तर आमचं काम हलकं होत आहे. आता आपण सध्या इथे बॅग सेट करून घेऊयात. बघितलं, घेतलंय. आता सध्या साहेब चिडले. आता हुड काढलाय म्हटल्यावरती बॅगेत जाण्याचे चान्सेस कमी आहेत आणि टच केला तर तो त्याच्यावरतीच अट्रॅक्ट होतो. येस, परफेक्ट परफेक्ट. वाव, याला बोलतात सेल्फ रेस्क्यू. स्वतःच आतमध्ये गेला पण कदाचित बाहेर निघतोय, घाबरलेला आहे. आपला शेवटपर्यंत प्रयत्न असेल की हात लावायचा नाहीये, पण जर का त्याने सिच्युएशन बिघडवली, येतोय तो स्वतः. हा, येतोय स्वतः. मुवमेंट नको करू. सध्या तो आम्हाला वाकळा दाखवून चिडवतोय, हे बघा. आणि हे फक्त हिट सेन्स करण्यासाठी असते की समोरचा प्राणी किती मोठ्या आकाराचा आहे ते पाहण्यासाठी असते. आणि आपल्या गावाकडच्या लोकांना असं वाटतंय की याने तो आपल्याशी खट्याळ करत आहे. सध्या तो पॅनिक आहे, घाबरलेला आहे. हुड काढून बसलाय म्हणजे साप घाबरलेला आहे आणि त्याची मुवमेंट पण खूप फास्ट आहे. नाही, जाणार नाही कुठेच तो, टेन्शन नका घेऊ. कोबरा म्हटल्यावरती हरामी असणारच. आणि आता चुकीच्या शेवटी कोबरा हरामी साप आहे मित्रांनो. परफेक्ट जागा पकडलीच त्याने. आमचा प्रयत्न होता हात नाही लावायचा, तर त्याने लोकेशन परफेक्ट शोधलं. खेचून धर. आणि हे तुम्ही पाहू शकताय की असं शेपटी टोचतो हा साप. पाहू शकता तुम्ही किती जोरात टोचतोय शेपटी. एखादा जर का रेस्क्यूअर नसेल तर त्याला असं वाटेल की साप सावतच आहे की नाही. पाहू शकता तुम्ही किती जोरात टोचत आहे. हिसिंग चालू आहे जोरात. वॉर्निंग, माझ्यापासून दूर राहा. ॲक्टिव्ह आहे, खूप सुंदर. पाहू शकता तुम्ही. लादीवरती सापाला ग्रीप पकडता येत नाही, त्याच्यामुळे ते पॅनिक होतात, खूप जास्त मुवमेंट करतात. परत बाहेर निघाला का पटकन. त्याची तर भीती वाटते. ऍक्टिव्ह आहे, खूप ऍक्टिव्ह आहे. आणि लादी तर आम्ही सध्या 3 जण आहेत, पण आमच्या दादांच्या पायामध्ये चप्पल शूज नाही आहेत किंवा माझ्या पायामध्ये शूज नाही आहेत म्हणून. तुम्ही त्याला अडकवलं एकदम परफेक्ट ठिकाणी. आता त्याने आता हे दोघे चिंगू मिंगू झोपू शकतात शांततेने घरात. कोबरा आपण शिरवली मानलेला आहे, क्रमांक 1. त्यांच्या घरामध्ये किचनमध्ये होता. भरपूर वेळ झाला तिथे होता, ते बसलेला वॉश बेसिनचा खाली. आपण तो रेस्क्यू केलेला आहे आणि 10 मिनिटाच्या अंतरावर आलं लगेच आपण त्याला ते फॉरेस्ट एरियामध्ये रिलीज करून देऊ.